अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करा असे वारंवार अर्ज निवेदन देऊन मनमाड नगर परिषदेने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून अर्जदार ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला तर्फे 18 फेब्रुवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचे मनमाड नगर परिषदेस पत्र देण्यात आले होते। मनमाड नगर परिषद तर्फे उपोषण तुर्तास स्थगित करण्याचे पत्र देऊन विनंती करण्यात आली होती की मनमाड शहरात 18 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रम असून 19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देखील आहे। आम्ही सदर कार्यक्रमानंतर अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करू असे लेखी आश्वासन नगर परिषदेतर्फे देण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व महाराजांच्या जयंतीला कुठलीही अडथळा येता कामा नये म्हणून ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला तर्फे 18 फेब्रुवारी रोजी उपोषणास तुर्तास स्थगिती देण्यात आली, परंतु मनमाड नगर परिषद तर्फे कुठलीही कारवाई करण्यात आली नाही व दिलेला शब्द पाळला गेला नाही म्हणून ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला तर्फे 15 मार्च 2024 रोजी मनमाड नगर परिषदचे या हलगर्जी व गलथान कारभाराविरुद्ध नपा इमारत खाली सकाळपासून बेमुदत धरणे आंदोलन देण्यात आले होते। मनमाड परिषदतर्फे तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पत्र दिल्याने बेमुदत धरणे आंदोलनास तात्पुरते स्थगित करण्यात आले व दिलेल्या वेळेत कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांतर्फे नगर परिषदेस देण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला, नगरसेवक नाजिम शेख, कयाम सय्यद, भीमराज लोखंडे, मुस्तफा मिठाईवाला, भीमराज जेजूर, पियुष गंगिले, मनमाड नगर परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अझर शेख, मनमाड।